नमस्कार. इरा रांगोळी आर्ट्सच्या कलागुरुबा इरा रांगोळी आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये जरा स्पेशल आहे आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडेल. तुम्ही जर मेहंदी आर्टिस्ट असाल किंवा तुमच्या जवळचे जर मेहंदी आर्टिस्ट असतील तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून नक्कीच पाठवा. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत इरा रांगोळी आर्ट्स आयोजित कलागुरू या अभियानामध्ये आपण आता दुसरं पर्व सुरू केलं होतं, ते म्हणजे रांगोळीनंतर मेहंदीचं. आणि या मेहंदी स्पर्धेमध्ये आपल्याला यावेळेस जरा म्हणजे खूपच कमी जणांनी सहभाग घेतला. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त कलाकारांना आवाहन करत आहोत की त्यांनी या या खूप मोठ्या आपल्या या मेहंदीच्या इव्हेंटमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा. आणि खरं तर कितपर्यंत आता किती लोक याच्यामध्ये जॉईन होतील किंवा काय हे माहीत नाही, तरी पण आपण हा व्हिडिओ मुद्दामून करत आहोत शूट. खरं तर याची अंतिम तारीख ही 12 जुलै होती, परंतु आपण ही एक्सटेंड केली आहे 22 जुलैपर्यंत. त्याच्यामुळे जर तुम्ही आता काही जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगणार आहे, त्या जिल्ह्यांमध्ये फक्त एक जणांनी फक्त सहभाग घेतलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर सहभागच घेतलेला नाही आहे. अर्थात त्या जिल्ह्यांचे नाव मी नाही सांगणार आहे. तर त्या जिल्ह्यात जर तुम्ही असाल किंवा तुमची जर मैत्रीण असेल, मित्र असेल, तर त्यांना आवर्जून हा व्हिडिओ पाठवाच. कारण कदाचित फक्त तुमच्या एक शेअरमुळं त्यांनी हा जर क्लास त्यांनी जॉईन केला, म्हणजे क्लास म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिशन त्यांनी जॉईन केलं, तर त्यांना लगेचच एक सर्टिफिकेटसुद्धा मिळू शकेल. अर्थात त्यांनी ते सर्टिफिकेट साधूसुद्धा असं नाही, तर जिल्हास्तरीय जिंकलेलं असंही सर्टिफिकेट असणार आहे. तुम्ही बघू शकता, हे आपण मागच्या वेळेस सर्टिफिकेट दिलं होतं. या सर्टिफिकेटमध्ये प्रामुख्याने आपण लिहिलेलं आहे की तुम्ही जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक तुम्हाला इथे मिळालेला आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेसुद्धा अत्यंत कमी लोकांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यात मागच्या वेळेस फक्त 26 जिल्ह्यातून आपल्याला सहभागी मिळाले होते. यावेळेसुद्धा मला असं वाटतं फक्त 15 जिल्ह्यातून सहभागी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तर फक्त एकच नावं किंवा 2-2च नावं आहेत. आणि ते पण जॉईन करतील त्या या कॉम्पिटिशनसाठी ते फोटो पाठवतील का नाही हे सुद्धा माहीत नाही आपल्याला. सो चला तर आपण थोडक्यात जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही यात सहभाग घेऊ शकता. सहभाग घेण्यासाठीची अंतिम तारीख ही 22 जुलै आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यासाठी तुम्हाला ₹503 सभासद शुल्क याचं तुम्हाला द्यायचं आहे. सभासद म्हणा किंवा रजिस्ट्रेशन शुल्क म्हणा, काही हरकत नाही. याच्यामध्ये आपण जे काही कलाकार याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून येतात, उदाहरणार्थ आपण गृहीत धरूयात की समजा पुणे जिल्ह्यातून जसं की यावेळेस 33 जणांनी सहभाग घेतलेला आहे. तर 33 जणांमध्ये आपण टॉप 5 जणांचे आपण कलाकृती बघतो. आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला नंतर नाव सांगणारच आहोत आपण. काही जिल्ह्यामध्ये फक्त एक किंवा 2-2च नावं आहेत. तर ते कशा आपण करत आहोत ते पण तुम्हाला आपण नक्कीच सांगू. सो फक्त एवढंच आहे की समजा 33 जण आहेत, तर त्यातले 5 टॉप कलाकारांच्या कलाकृती आपण निवडतो आणि या कलाकृती आपल्या फेसबुकच्या पेजवरती अपलोड करतो. फेसबुकच्या पेजवरती अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती ज्या फोटोला जास्तीत जास्त लाईक येतील, तो फोटो यावेळेसचा किंवा या कॉम्पिटिशनचा विनर असं आपण तिथे फायनल सांगतो. आणि त्याला अर्थात 2 दिवसाचं साधारणपणे मुदत असते. आणि फोटो अपलोड केल्यानंतर ज्या कलाकाराचा जो फोटो आहे त्या कलाकाराला सुद्धा आपण इंटिमेट करतो की फेसबुकचा या आपण पोस्ट तुमची पाठवलेली आहे. या फेसबुकच्या पोस्टवरती तुम्हाला जास्त लाईक पाहिजे का शेअर पाहिजे किंवा जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यात आपण सांगितलेलं असतं. त्यानुसार त्या दिवसापासून त्यांचं ते वर्किंग सुरू होतं. पुढचे 2 दिवस हे पूर्णपणे त्यांना त्यांची पब्लिसिटी करण्यासाठी आपण मुभा दिलेली असते. आणि याचं खरं तर मागच्या वेळेस आपण खूप मोठं पारितोषिक ठेवलं होतं, परंतु यावेळेस पारितोषिक जास्त मोठं नाही आहे आणि हे पूर्णपणे ऑनलाईनच आहे. मागच्या वर्षी खरंच खूप आपण म्हणजे खूपच मजा केली होती. मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा मागच्या महिन्यातच, कारण 1 जूनलाच त्यांचं फायनल आपण पुण्यामध्ये केलं होतं आणि लगेचच हे आपण मेहंदीची कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली. परंतु जास्त ॲडमिशन नसल्यामुळे आत्ताचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. चला तर थोडक्यात आपण जाणून घेऊयात की किती जण कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि खूप कमी जण आहेत. म्हणजे आत्ता मी तुम्हाला काही लिस्ट सांगणार आहे, त्या लिस्टमध्ये फक्त एकच सभासदांनी रजिस्टर केलं आणि ही आकडेवारी जी आहे कालच्या तारखेपर्यंतच आहे. अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा, छत्तीसगड, त्याच्यानंतर हिंगोली, जालना, मुंबई, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातून फक्त एक रजिस्ट्रेशन आलेलं आहे. आणि माहीत नाही, कदाचित त्यांना फक्त शिकायसाठी त्यांनी जॉईन केलं असेल. तर तुम्ही जर एक आर्टिस्ट असाल किंवा तुम्हाला थोडीफार जरी मेहंदी येत असेल, तर तुम्ही लगेच सहभाग घ्या. आणि सहभाग घेतल्यानंतर लगेच तुम्हाला एक सर्टिफिकेट तर नॉर्मल मिळणारच आहे सहभाग घेतलेला. कदाचित त्या लोकांची कलाकृती बघितल्यानंतर त्यात तुमची कलाकृती चांगली असेल तर तुमचा फायनल तिथं निवडण्याचा प्रयत्न आपण करू. जर आम्हाला असं वाटत असेल की खूपच तफावत कमी आहे, तर कदाचित 2 जण असतील तर 2 जणांचे आपण फेसबुकवरती रिव्ह्यूसाठी लोकांसाठी आपण पाठवणार आहोत. जर आम्हाला असं वाटतं की नाही एकच कलाकृती चांगली आहे, त्यांचीच फायनल आपण करूया, तर आपण एकच फायनल ती करू शकतो. तर कदाचित तुम्हालाही खूप चांगली संधी आहे. आता काही असे आहे जिल्हे त्याच्यामध्ये फक्त 2 जणांनीच आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन आलेलं आहे. अमरावती, त्याच्यानंतर लातूर, रायगड, सिंधुदुर्ग याच्यामधून फक्त 2च जणांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर नांदेडमध्ये 3 जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अहमदनगरमध्ये फक्त 4 जण आहेत. बीडमध्ये 4,
नाशिकमध्ये 4, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 5 जणं, साताऱ्यातून 6 जणं, त्याच्यानंतर ठाण्यातून आपल्याला फक्त 7 जणं मिळालेत, कोल्हापूरमधून 8 जणं आणि पुण्यातून सगळ्यात जास्त 33. हा जो काउंट आहे हा तुम्हाला कालपर्यंत आपण सांगितलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पोस्ट किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच रजिस्ट्रेशन करताल. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली आपल्या वेबसाईटला जायचं आहे. वेबसाईट आहे www.kalagurubyirarangoliarts.com किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बाकीची माहिती तुम्ही बघू शकता किंवा डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर फक्त तुम्हाला हाय असा मेसेज करायचा आहे, HI हाय एवढंच फक्त मेसेज करायचा आणि व्हॉट्सअप नंबर आहे 70 66 68 69 70. याच्यावरती फक्त तुम्हाला हाय मेसेज करायचा आहे. त्या संदर्भातल्या सविस्तर माहिती तुम्हाला लगेचच इथे मिळेल. कॉम्पिटिशन कशी आहे काय. आपण खरं तर 21 दिवस मोफत प्रशिक्षण दिलं होतं, परंतु व्हिडिओ तुम्हाला आता बघता येणार नाही. तुम्हाला फक्त सभासद तुम्हाला फक्त जॉईन करण्यासाठी इथे असणार आहे आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपण डायरेक्ट आपल्या वेबसाईटवरती घेऊन जाणार आहोत. वेबसाईटला गेल्यानंतर तुमचं प्रोफाईल माय प्रोफाईल सबमिट केल्यानंतर लगेच तुम्ही तिथं तुमचं इंडिव्हिज्युअल लेवलचं सर्टिफिकेट घेऊ शकता. आणि खरं तर 12 तारखेपर्यंतच आपण ही मुदत दिली होती, परंतु आता ही मुदत आपण वाढवत आहोत. 22 जुलैपर्यंत तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मिळाला की लगेच तुमच्या फ्रेंड्सला पाठवून द्या, कारण कदाचित त्यांना तो एक छोटासा संधी मिळू शकते. एक सर्टिफिकेट हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि या सर्टिफिकेटमध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये 4 सह्या केलेल्या आहेत आणि साधारण हे सर्टिफिकेट असं नाही आहे. पहिलं म्हणजे इरा रांगोळीची ही सही याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ज्यांनी हे सिस्टीम मॅनेज केले, सिस्टीम बघत आहेत त्यांची सही आहे. जे टीचर आहेत ज्यांनी इथे शिकवलेलं आहेत आपल्या, त्यांची इथं सही असणार आहे. त्याच्यानंतर फायनल सही कलागुरू म्हणजे अर्थात माझी त्याच्यात सही असणार आहे. सो ह्या 4 सह्या आहेत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं इरा रांगोळी आर्ट्स जी आहे आपली ISO सर्टिफाईड आहे. कलागुरू हे सुद्धा आपल्याला ISO सर्टिफिकेशनसाठी आपण दिलेलं आहे. त्याला अर्थात तुम्ही इथे कदाचित बघितलं असेल, इथे तुम्हाला TM असं दिसतंय बघा. तर TM म्हणजे टेम्पररी मार्क असं तुम्हाला एकंदरीत इथे दिसत असेल. सो याला थोडंसं जास्त व्हॅल्युएशन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे या सर्टिफिकेटला तुम्हाला बाहेर तुम्ही कुठेही दाखवलं तर कदाचित डिस्ट्रिक्ट लेवलचे विनर आहात, पहिला तुम्ही जिंकलेला आहात हे तुम्हाला लगेच मिळू शकतं. आणि खरं तर असं पटकन सांगणं की अरे फक्त 500 रुपये भरून तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल असं सांगणं खरंच अयोग्य असेल. परंतु मला असं वाटतं की जास्तीत जास्त घरांपर्यंत कलागुरूचा आपला हा इव्हेंट जावा, कारण 21 दिवस मोफत प्रशिक्षण आपण दिलं होतं आणि हे लोकांपर्यंत पोहोचलो नाही. त्याच्याबद्दल खरं तर आम्हालाच खंत वाटते की आपण का नाही पोहोचू शकलो. पुढच्या इव्हेंटसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत आणि हा पुढचा इव्हेंट कधी असेल, काय असेल या संदर्भात तुम्हाला आपण लगेचच सांगू. तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती बाकीची मिळेलच की कशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता, तुम्ही प्रोफाईल कुठे भरायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेचच कळेल. त्याला अजिबात डिफिकल्ट असं नाही आहे. आता आपण लास्ट डेट तुम्हाला सांगितली की 22 जुलैपर्यंत आहे. तर 22 जुलैपर्यंत अजिबात वाट बघू नका. तुम्हाला हा व्हिडिओ मिळाल्यानंतर तुमचे फ्रेंड्स असतील, कोणी मेहंदी आर्टिस्ट असेल तर लगेच त्यांना पाठवा. तुमची मैत्रीण असेल, मित्र असेल, कोणीही असेल त्यांना लगेच पाठवा. त्यांनी भाग घेऊ किंवा न घेऊ हा भाग पूर्णपणे वेगळा, पण ॲटलिस्ट कदाचित त्यांनी जर तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित लगेच जॉईन करतील. आणि तुम्ही सुद्धा जर मेहंदी आर्टिस्ट असाल किंवा तुम्हाला बेसिक जरी मेहंदी येत असेल तरीसुद्धा तुम्ही नक्कीच जॉईन करा. त्याचं कारण पुढे तुम्हाला काही आपण व्हिडिओ स्लाईडच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. मागच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे 1 जूनला जी आपण कॉम्पिटिशन घेतली होती ती ऑफलाईन आपण राज्यस्तरीय घेतली होती. राज्यस्तरीय आता ही ऑनलाईनच आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्या जे काही गोष्टी तुम्ही बघणार आहात हे डायरेक्ट फेसबुकच्या आपल्या कलागुरूच्या पेजवरती तुम्ही डायरेक्टली बघू शकता. आता मागच्या कॉम्पिटिशनमध्ये काही जे स्पर्धक होते ज्यांनी भाग घेतला त्यांची रांगोळी अत्यंत बेसिक होती. ही कशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून तुम्ही आता बघू शकता. मागच्या वेळेस हिंगोलीची रांगोळी तुम्ही आता बघताय. त्याच्यानंतर वर्धाची रांगोळी, पालघर, जळगाव, सातारा, परभणी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, ठाणे, पनवेल, कोल्हापूर, चंद्रपूर यांच्या ज्या रांगोळीच्या कलाकृती होत्या त्या खूप साध्या आणि सिंपल होत्या. मला असं वाटतं की या कलाकृती बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे मी जरी सहभाग घेतला असता तर कदाचित मी पण पटकन याच्यामध्ये जिंकलो असतो किंवा जिंकले असते. रत्नागिरी, मुंबई यांच्यासुद्धा कलाकृती खूप साध्या आणि सिंपल होत्या. कदाचित त्यांनी सिंपलच आपण दाखवताना प्रशिक्षण दिलं होतं, त्याच्यात आपण सांगितलं नव्हतं की तुम्हाला कशी रांगोळी काढायची किंवा काय, किंवा शेवटच्या एका व्हिडिओत त्यांना आपण हे पण सांगितलं होतं की तुम्हाला जी बेस्ट वाटते तुम्ही ती रांगोळी काढू शकता. त्यांनी कदाचित त्या गोष्टीकडे बघितलं नसेल आणि पटकन त्यांनी साधी रांगोळी काढून त्यांनी पोस्ट केली. कारण की हे दोघंही कलाकार ज्यांचे आता तुम्हाला सांगितलं रत्नागिरी आणि मुंबई हे दोघंही पुण्याच्या आपल्या राज्यस्तरीय स्पर्धेला आले होते आणि त्यांची कलाकृती खरंच खूप छान होती. म्हणजे त्यावेळेस त्यांनी तो व्हिडिओ स्किप केला. बाय डिफॉल्ट त्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालं. सो मला असं फक्त एवढंच तुम्हाला सांगावं वाटतं की तुम्ही जर एक मेहंदी आर्टिस्ट असाल, तुमची जर मित्रमैत्रिणी मेहंदी आर्टिस्ट असेल तर त्यांना आवर्जून पाठवा. ते फक्त जॉईन केल्यानंतर आता मागच्या वेळी आता हे
एक तुम्हाला जे सर्टिफिकेट तुम्हाला आता दाखवत आहे मी, यांनी मागच्या वेळेस हिमगौरी कुलकर्णी ताई या ज्या आहेत यांनी मागच्या वेळेस, आणि ह्या मला वाटतं रत्नागिरी, बरोबर, रत्नागिरीच्या आहेत, यांनी आयत्या वेळेस, जसा आपण एक नॉर्मल फक्त एक मेसेज केला होता की या जिल्ह्यामधून लोकांनी अजूनपर्यंत सभासदत्व घेतलेलं नाही, ते अजूनपर्यंत एकही जॉईन केलं नाही आहे, तर यांनी जॉईन केल्यानंतर लगेच यांना इथे आपण विनर म्हणून, आपण त्या डिस्ट्रिक्टचे विनर म्हणून त्यांना आपण इथे घोषित केलं आहे. आणि अर्थात असे बाकीचे काही 15 जण फक्त आले होते, 26 जणांपैकी 11 जणांना आपण सर्टिफिकेट पाठवणार आहोत. आणि त्या संदर्भात आणखी वेगवेगळ्या गोष्टी, कारण त्यांचे काही व्हिडिओज आपले पेंडिंग आहेत, त्यांचे आपण व्हिडिओ घेतल्यानंतर त्या सर्वांना हे सर्टिफिकेटसुद्धा पाठवणार आहोत. सो तुम्हाला सुद्धा हे सर्टिफिकेट मिळू शकतं. सो तुम्हाला फक्त एवढंच करायचं की जाऊन लगेच रजिस्ट्रेशन करा. रजिस्टर केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातनं जर जास्त जण नसतील तर तुम्हाला लगेच सर्टिफिकेट मिळू शकतं. तुम्ही जिल्हास्तरीय जिंकलात हे तुमचं लगेच तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकतं. अर्थात त्याला थोडीशी प्रोसेस आहे, पण जर कोणीच कॉम्पिटिशनसाठी नसेल, जसं तुम्ही आता रांगोळ्या बघितल्या आहेत, तर त्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला लगेच जाणवलं सुद्धा असेल की अरे नाही, जर यांनी जर अशा पद्धतीने रांगोळ्या काढून त्यांना जर जिल्हास्तरीय जिंकलेलं असं मिळालं असेल, तर माझी तर मेहंदी खूपच छान आहे, कदाचित मी सुद्धा पार्टिसिपेट करून मला सुद्धा मिळू शकतं. त्याच्यामुळे अजिबात वेळ घालवू नका, लगेचच तुम्ही जॉईन करा. तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही सांगू शकता 22 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे. अगदी 22 जुलैपर्यंत न थांबता तुम्ही लगेचच, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तुम्ही लगेचच जॉईन करा. जॉईन केल्या लगेच तुम्ही तुमचं तिथं सबमिशन तुम्हाला करू शकता. सबमिशन कशा पद्धतीने करायचं आहे, तर तुम्ही जॉईन केल्यानंतर माय प्रोफाईल भरल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं वर्क सबमिट करायचं आहे. आणि सबमिट करताना 1 हात किंवा 2 हात, एखादी तुम्हाला जी क्रिएटिव्ह वाटते, कुठलीही मेहंदी तुम्हाला क्रिएटिव्ह वाटते, तुम्ही ती मेहंदी काढू शकता. आणि मेहंदी काढताना मात्र त्यात तुम्हाला कलागुरू हे नाव त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव, तुमचं तालुका, जिल्हा, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहे. आणि तारीख, ज्या तारखेला तुम्ही ते कलाकृती करत आहात, ती तारीखसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कलागुरूचं तुम्ही नाव लिहिणार आहात ते फक्त तुम्हाला मध्ये कुठेतरी लिहायचं आहे, साईडला खाली बॉर्डरला टाकताय असं अजिबात अलाव नाही आहे. तुम्ही हातावरती काढत असाल तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की माझी कलाकृती ही सुंदर दिसू शकते, भले ती वहीवरती असू देत, भले ते एखाद्या छान पेपरवरती असेल, म्हणजे वह्याच्या रेषांवरती काढण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित एखादं पान घ्या, त्या पानावरती एक साधारणपणे हाताचे टेन्सिल्स असतात, त्या टेन्सिल्स तुम्ही घेऊन त्याच्यावरती मार्किंग करून व्यवस्थित मेहंदी काढून तुम्ही पाठवू शकता. जर तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट असाल तर तुम्हाला टेन्सिलबद्दल वेगळं सांगायची मला असं वाटत नाही, फारशी गरज असेल. सो प्लीज आत्ता लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करून टाका. आणि तुम्हाला एक खूप छान संधी आहे. आणि याचं जे एकच फक्त आपण पारितोषिक ठेवणार आहोत ते म्हणजे 2500 रुपयांचं, जे राज्यस्तरीय जिंकतील, म्हणजे अर्थात जे जिल्हास्तरीय जिंकलेले प्रत्येकाचे एकत्र येतील. एकत्र आल्यानंतर त्यातले काही आपण टॉप 5 किंवा टॉप 10 आपण त्याच्यामध्ये काढू. आणि त्यातून मग एक फायनल आपण विनर नंतर घोषित करू. आणि कदाचित आपण असाही प्रयत्न करू, जर जास्त संख्या झालीच या माध्यमातून, कदाचित जर जास्त आर्टिस्ट लोक जर जोडले गेले, तर तुम्हाला जिल्हास्तरीय झाल्यानंतर तुम्ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुम्ही भाग घेतलेला आहे, या संदर्भात सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्याचा आपण प्रयत्न करू. हे संख्येवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत, कारण की या इव्हेंटसाठी आपण ऑलरेडी सेटअप करण्यासाठी खूप जास्त खर्च केलेला आहे. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जण याच्यामध्ये जॉईन होतील. आणि पुढच्या वेळेचा जो काही इव्हेंट असेल त्या इव्हेंटसाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त लोक या कलाकृती शिकण्यासाठी सुद्धा जॉईन करतील. कारण प्रोफेशनल आर्टिस्टला कदाचित शिकण्याची गरज नसते, परंतु त्यांना सर्टिफिकेट हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि सर्टिफिकेट तुम्ही कुठेही दाखवू शकता. आणि एवढंच नाही तर तुम्ही जिंकल्यानंतर तुमचे व्हिडिओसुद्धा आपल्या हिरा रांगोळी आर्टच्या किंवा कलागुरूच्या सोशल मीडियावरती आपण अपलोड करणार आहोत. त्यात सुद्धा तुम्हाला तिथे आपण टॅग करायचा प्रयत्न करू, त्याच्यामुळे सुद्धा तुमचा एखादा रीच वाढू शकतं. सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. अपडेट करताना तुमचं पूर्ण नाव, तुमचं शहर, तालुका, जिल्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. याच्यामध्ये चुका होणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं निवांत बघा. आणि त्याच्यानंतर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे का नाही ती चेक करा. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट तुम्ही इथे डाउनलोड करून घेऊ शकता. हे फक्त जॉईन केलेलं सर्टिफिकेट आहे. विजेताचे सर्टिफिकेट जेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये लोक कमी जास्त असतील, तुमची छोटी स्पर्धा होईल, त्याच्यानंतर तुम्हाला मिळू शकेल. तुमचा फोटो वर्कचा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. अपलोड करताना 5 MB पेक्षा जास्त फोटो मोठा नको. आणि एकदा फोटो तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा चेंज करता येणार नाही. त्याच्यामुळे कृपया 2-4 वेळा व्यवस्थित फोटो बघा, त्याच्यानंतर फोटो इथे अपलोड करा. आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्थात इथे कळेलच की तुम्ही फोटो इथे अपलोड केलेला आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे कळतीलच. आणि त्याच्यानंतर जे काही लोक फोटो अपलोड करतील त्या सगळ्यांचं नंतर फायनल सिलेक्शन हे फेसबुकच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करू. खरं तर माय कोर्समध्ये गेल्यानंतर बाकीचे व्हिडिओज तुम्हाला इथे बघता येणार नाही, कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ, कारण की हे आता ऑलरेडी बंद झालेले आहेत.
आत्ता तुम्हाला फक्त इथे दाखवत आहोत की कशा पद्धतीने जर कोर्स तुम्ही याच्यापुढे जॉईन केला तर तुम्हाला कशा पद्धतीने इथे व्हिडिओज असतात. हे व्हिडिओ रोज एक एक आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर इथे बघू शकता की फायनल हे कशा पद्धतीने वर्क सबमिट करायच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. जर हा अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे बघता येईल. जर नसेल तर अर्थात इथे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ नसेल. त्याचबरोबर तुमचा एक व्हिडिओसुद्धा तुम्ही शूट करा. तुम्ही जी काही प्रॅक्टिस करता त्या संदर्भातला तो आपण सोशल मीडियावरती अपलोड करण्याचा प्रयत्न करूच. सो खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, खूप छान गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अजिबात संधी दवडू नका. लगेचच रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जे लिस्ट तुम्हाला मी आता सांगितली आहे त्या लिस्टमध्ये फक्त तेवढेच जण आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही लोकांचं नाही आहे. काही जणांनी जर फॉर्म भरला नसेल, सबमिट केलं नसेल तर ते लोक कदाचित आहेत. कारण हा जो डेटा आहे हा फक्त कालपर्यंत आपण तुम्हाला सांगत आहोत. याच्यापुढे कदाचित ही संख्या वाढू शकते. सो जर तुम्हाला असं वाटतं की यस आपण हे करू शकतो तर लगेचच करायला हरकत नाही. धन्यवाद.